Reynolds, warm cold body, it's always Ari again. Welcome back to the new vlog. तर आता आपण चौथा व्लॉग आहे आपला हा. आणि काल संडे होता. संडे आपला रेस्ट असतो. अजून आपला एवढा सबस्क्रायबर्स नाही तरी पण मी रेस्ट घेतो संडेला. ठीक आहे, चालतं आहे मला संडे, एवढं काय नाही. आणि असं नाही की हर संडेला मी व्लॉग नाही करणार, पण काल जरा कंटाळा आलता म्हणून मी व्लॉग काय नाही केला. तर आता व्लॉग सुरू केला आहे आणि आता आपण इथून जाणार आहे कासेगावला. कारण आता तिथं जाऊन 2-3 दिवस राहायचे परत आणखी एकदा. कारण तिथं भाव आहे एक, तो जाणार आहे मुंबईला. त्याच्यासोबत पण मी पण जाणार आहे मुंबईला, असं माझं प्लॅन आहे. पण आता तो नेणार की नाही नेणार त्याची गॅरंटी मला नाही आहे. तरी पण बघूया कसं होतं आहे. मला मुंबईला जायचं होतं आणि मुंबईला जाऊन त्याला बघायचं आहे, मुंबई फिरायचं म्हणजे इन सेन्स काम आहे माझं, म्हणून मी चाललो आहे मुंबईला. आणि परत तिथून जूनला मला रिटर्न केरळला जायचं आहे. आणि ती पण सांगतो की का जायचं आहे मला केरळला. तर पुढं कंटिन्यू करा, एंडपर्यंत बघा आणि डू सबस्क्राईब, ती मेन आहे आणि ती करा लवकर करा. चला पुढं कंटिन्यू करा. फायनली मी पोचलो कासेगावला. आणि ओ काय बोलू दे मला. ओके, इकडे बघ समू. हे आमचा समूह आहे. ई ई काय बघतोस? हा, तर बसमधून आलतो आणि महाराष्ट्राची बस काळा पडलोय, फुल काळा पडलोय. मला महाराष्ट्राची बस बिलकुल आवडलेली नाही आहे. त्याच्यापेक्षा बरं आमचं केरळचं बस आहे. आतापासून बसमध्ये मी ट्रॅव्हल नाही करणार ना. गाडी ओनली गाडी. तर आता आता 3 वाजलेत आणि आता मी अंघोळ वगैरे करणार आणि मग परत जेवणार आहे. परत बघू कसं होतं आहे. आणि मला 5 वाजता खेळायला पण जायचं आहे. अरे फोन सायलेंट. तर आता बघूया कसं होतं आहे. आणि हा, तर 6ला मॅचेस असते इकडं, फुटबॉलची मॅचेस. तर आता 6ला तिकडं जाणार आणि मग परत बघूया की कसं होतं आहे आपला हा व्लॉग. मी ट्रॅव्हल खूप खान दमलो आणि मला व्लॉग करायची बिलकुल इच्छा नव्हती, म्हणून काहीच दाखवलं नाही, काय केलं नाही. डायरेक्ट आलो, घरी आलो, बसलो आणि आता जस्ट स्टार्ट केला व्लॉग. तर आता बघूया पुढं काय कसं होतं आहे. आणि बघत राहा. आता जेवतो काय तर, आणि ज्या ते आंघोळ करणार आहे, फ्रेश होतो. कंटिन्यू द ब्लॉग. ओके गाईस, आता रात्री मी गेलतो बाहेर, पण जरा इश्यू झालता. ते एखादं क्लिप मी ह्याच्यानंतर मी शेअर करतो, तुम्ही ती बघा. माझा मूड फुल गेलता आणि मला ब्लॉग करायची इच्छा नव्हती. तर मग मी आलो घरी आणि डायरेक्ट झोपलो. आणि सकाळी येतो 5:30 उठायचं होतं मला, ब्लॉग करायचं होतं, बाहेर जायचं होतं, पण जमलं नाही, झोपून गेलो. तर आता उठलो. आता वाजलेत 8:30 समथिंग वाजलं असेल. तर आता आपण आंघोळ करणार आहे आणि मग फ्रेश होणार आणि मग ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. आपला 4था ब्लॉगच आहे, कारण ते अजून झालं नाही आहे. आणि आजच 2 ब्लॉग करायचे आहेत मला. सो आज लय गडबड आहे आणि मी डिसाईड केलं होतं की ब्लॉग करायचं असेल तर 24 आवर्सचं ब्लॉग करूया. कारण मतलब 24 आवर्स बिझी पाहिजे मी, मगच ती काम वाटेल मला आणि एन्जॉय पण होईल मला.
करायला. सो अजून थोडा इम्प्रूव्हमेंट झालेला आहे, बघूया. तर आता फ्रेश होऊया कारण माझा चेहरा लय घाण दिसतोय. चला फ्रेश होऊया. आंघोळ करायची. आंघोळ करायला गरम पाणी तापवलंय. गरम पाणी आहे. हीटर अजून लावायचं आहे कारण घर पूर्ण झालेलं नाही आहे, थोडं झालंय आणि थोडंफार इकडं तिकडं आहे, अजून काम राहिलंय. तर आता पाणी मलाच तर तो चुलायचं नाही तर खाली लावायचं. दाखवतो मी कसं करतो ते. बाय द वे मी कधी काम केलं नाही आहे, एवढं पण काम केलेलं नाही कधी. सगळं माझी मम्मी करत होते. आता इकडं दुसऱ्यांच्या घरी आलं की सगळं आपणच करावं लागतं. बघा मी कसं करतोय. एवढं मोठं काम नाही आहे तरी पण बघा. तर आता वाजलेले आहेत 11 आणि ते पण रात्रीचं, जसं की तुम्ही बघू शकता. आणि मी जिथं लाईट भेटेल तिथं आलो आहे. एवढ्या रात्रीचं मी आहे इथं गावात. आणि तर जसं की सांगून आलतो मी घरी की मला ब्लॉग करायचा आहे आणि मला लेट होईल. तर गेला कॉल. घरचे लागले मला बोलायला की एवढ्या रात्रीचं काय बाहेर असतं एक्स्ट्रा. तर आता यार आपल्या लाईफमध्ये ना कोणी सपोर्ट केलं नाही केलं तरी चालतंय, पण आपले पॅरेंट्स ते सपोर्ट नाही केलं ना जरा हे होत आहे. पण ठीक आहे, एवढं काय नाही. आपल्याला सपोर्टची गरज नाही, आपण एकटाच आपण करणार सगळं. तर आता ब्लॉगमध्ये मला काय दाखवायचं आजचं काय नाहीच झालं कारण जसं की मी दुपारचं आलो, जेवलो आणि मग परत मी डायरेक्ट तसंच झोपलो, बाकी काही केलं नाही. आणि इथं खूप सारे मच्छर आहेत इथं जे की मला चावतात. यार तुमच्या पण लाईफमध्ये पण असं प्रॉब्लेम्स येणार. तुम्हाला स्वतःलाच हँडल करावं लागणार, जे की काय मला बोलायचं काय. आता आलेलं आहे तर मला काही कळत नव्हतं की काय करू, कुठं जाऊ, काय दाखवू. तर म्हणून येतं या कट्ट्यावर आणि ही एक झाड आहे. या झाडाखाली येऊन बसतो जेव्हा बी मला डिमोटिवेट होतं किंवा काय तर असं मन होत नाही, तर मी इथं येऊन बसतो. संध्याकाळचं असू दे किंवा सकाळचं असू दे, तर भारी वाटतं. तर आता मला कळणं झालं आहे की मी कुठं जाऊ, मग काय दाखवू व्लॉग, तुमच्यासोबत कसं रिलेट करू. कारण आता तुमच्यासोबत जसं रिलेट करेल तरच तुम्ही माझा ब्लॉग बघेल आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडेल. बघूया अजून कसं होतं आहे. मला एक सांगायचं होतं की जो कॉन्फिडन्सचा विषय सोडा, जर यूट्यूबवर अजून कोण पण अजून ब्लॉग करताय जी की अजून एवढं फेमस नाही झालेले किंवा एवढं सबस्क्रायबर्स नाही आहे, त्यांना लाज वाटते बाहेर जायचं असं आणि लोकांसोबत फेस करावं की त्यांच्यामध्ये एक कॅमेरा घेऊन बोलतो आहे कोणतं आणि ते काय विचार करतील, याचं सगळं सोडा विचार. माझं माइंड क्लिअर आहे आणि माझं माइंड व्हेरी शार्प आणि स्ट्रॉंग आहे आणि मला असल्या गोष्टीचा काही फरक पडत नाही की दुसरे लोक माझ्याबद्दल काय विचार करणार आहे, काय नाही करणार आहे. आय डोंट केअर एनिथिंग अबाउट दॅट. माझं काम आहे की माझं ब्लॉग करायचं, डेली ब्लॉग करायचं
आणि जेवढं होईल तेवढं माझ्याकडं मी करतो आहे आणि दाखवायचा पण प्रयत्न करतो आहे. पण आता इथं तर मला माहीत झालं की इथं काय माझं होणार नाही आहे व्लॉग्स तर, आणि दाखवायचं पण परत बघूया असून कसं कुठं होतं आहे. तर आता मी जाणार आहे पिझ्झा खायला, मला लय भूक लागली आहे आणि आपल्या खिशात काय पैसे नाही आहे एवढं, तरी पण जाणार. पैशाचं आपलं टेन्शन नाही आहे घ्यायचं कधीच म्हणून आपण जायचं आहे आता. तर आता अजून पुढं बघूया की अजून चॅलेंजेस व्हिडिओज येणार आहेत. तर तसंच करावं लागणार काय तर चॅलेंजिंग वगैरे. तर अजून बघूया कसं होतं कसं नाही होत. लेट्स कंटिन्यू द व्लॉग. आणि हा व्लॉग मी आता एंड करेल आणि नेक्स्ट व्लॉग पण स्टार्ट करायचं आहे. बघूया कसं होतं आहे. कंटिन्यू.